राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या सोलापूर शहराध्यक्षपदी ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांची निवड झाल्याबद्दल मित्रपरिवाराच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूर्यकांत शेरखाने यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर महेश कोटे होते। यावेळी व्यासपीठावर नूतन प्रदेश उपाध्यक्ष तथा शहर प्रवक्ते माजी महापौर ॲडव्होकेट UN बेरिया, नूतन प्रदेश महिला उपाध्यक्षा माजी महापौर नलिनी चंदेले, अल्पसंख्याक शहराध्यक्ष वारिस कुडले, माजी नगरसेविका संजीवनी कुलकर्णी, मध्य विधानसभा अध्यक्ष जावेद शिकलगार, शारदा शिंदे, प्रिया पवार, कांचन पवार, मोनिका सरकार उपस्थित होते। यावेळी सुधीर खरटमल यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून आले। त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी सत्कारही केले। माझी निवड हे महेश कोठेंनी जिद्द करून केली, त्याचा हा आजचा दिवस आहे। महेश कोठे हे माझे अत्यंत जुने मित्र आहेत। आम्ही पॉलिटिक्स बाजूला ठेवून आम्ही दोघंही काम करत असताना ते म्हणजे सुधीरजी काय होते तुमच्या आदेशात दिल्याशिवाय मला चेन पडत नाही। आम्ही परवा रात्री एकमेकाला भांडणं करत होतो 12 वाजेपर्यंत। 10:30ला बसलो आम्ही भांडणं करायला, मी बेऱ्यासाहेब आणि हे आमचं भांडण एवढं अतिथीने गेलं की ते म्हणे मी पक्ष सोडतो, ते म्हणे मी पक्ष सोडतो, हे म्हणे मी पक्ष सोडतो। इथं पण आमची भांडणं झाली। तर ही सत्यता तुम्हाला सांगितली पाहिजे। कार्यकर्त्याला एकाचं मन कसं असतं, आपण एखाद्या माणसाला कसं ओळखतो, त्याची स्थिती काय असते हे तुम्हाला कळलं पाहिजे। सबको ऐसा नहीं मालूम होता कि इंटरनल बातें किसी को मालूम नहीं होती है, तो हमारा काम बनता है कार्यकर्ता को ठीक से समझाने के लिए। अभी समर्थ हमारा जो समर्थ लौटे छोटा लड़का है, लेकिन उसको किस ढंग से उसको समझाना पड़ता है हमको मालूम पड़ता है। सच बात तो ये है की मला जेव्हा ठरली बैठक, ह्याच्या अगोदर पहिली बैठक ठरली तर महेश कोटेजी म्हणाले की सुधीरजी आपण राष्ट्रवादीत प्रवेश करा आणि पवार साहेबांचं लक्ष तुमच्याकडे आहे आणि एकदा मी ओळख करून देतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित चालेल। 2 वर्षापूर्वी आपण प्रवेश केला, तुमच्या सर्व उपस्थितीत आपण काम करायला लागलो, रोजच्या रोज सरकार लागलो आणि असं होत 2 वर्ष गेले आणि मग तुकडे 2 झाल्यानंतर आणखीन आपण ढासळ असं त्या सगळं वाटायला लागलं। आता न ढासळता आपण कसे बुरुज उभी करू शकतो ते महेश कोटेंनी मला सांगितलं की बाबा आपण असं केलं तर हे होऊ शकतं। ते जिद्द केली आणि जशी माझ्यावरती इतके भांडणं करत बसले तर आता मी पण ते मला आमदारकी गरज नाही, मी पण सोडून टाकतो, तुम्ही सोडून टाका, पण बसू घरी म्हणाले। नाही म्हटलं ते मग मला थोडंसं मलाच मी माफी मागतो तुम्हाला की जशी अशी स्थिती निर्माण झाली होती की मी हे पद घ्यायचं की नाही याच्यावर सगळं आव्हान झालं आणि मग मी शेवटी पावसाळ्याशी बोलले, स्वतः बोलले आणि सांगितलं की सुधीर खरटमल शिवाय दुसरा पर्याय नाही।